मशहूर समाजी कारकुन और कांग्रेसी लीडर डॉक्टर अंकुश देवसरकर ने वजीर आला एकनाथ शिंदे की मौजूदगी में शिवसेना शिंदे ग्रुप में शमूलियत इख्तियार कर ली। डॉक्टर अंकुश देवसरकर ने कहा कि इन्होंने शिवसेना में शामिल होने का फैसला वजीर आला एकनाथ शिंदे के तरक्याती कामों को देखते हुए किया है। इन्होंने यकीन दिलाया कि पार्टी जो भी जिम्मेदारी इन्हें देगी इसे पूरी दयानतदारी के साथ वो निभाएंगे। इस ताल्लुक से शिवसेना शिंदे ग्रुप की जानिब से नांदेड़ के सरकारी रेस्ट हाउस में एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में शिवसेना शिंदे ग्रुप के जिला सदर आनंद बोंढारकर के अलावा पार्टी के दीगर ओहदेदार भी मौजूद थे। दिनांक 29 ऑगस्ट रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते माननीय माजी खासदार हेमंतभाऊ पाटील, मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेब, नांदेड उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड उत्तरचे जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडुरे काका, नांदेड दक्षिणचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर साहेब, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे साहेब, जिल्हा प्रमुख बाबूरावजी कदम साहेब व इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोणत्याही अटी शर्ती न ठेवता मी प्रवेश केलेला आहे। शिवसेनेच्या विचारावर प्रभावित होऊन आणि ज्या पद्धतीनं विकासाची कामं चालू आहेत, आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये जे कामं चालू आहेत त्यांच्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यापुढे शिवसेना पक्षवाढीसाठी मी सतत प्रयत्न करणार आहे आणि शिवसेनेच्या सामान्य घटकांना न्याय कसा मिळेल यासाठी माझ्याकडून खारीचा वाटा उचलण्यासाठी मी प्रयत्न करणार। मी तुम्हाला सांगितलं की मी 4च दिवस प्रवेश करून झालेले आहे। मला पक्षामध्ये काम करायचं आहे आणि काम करून मला सिद्ध करायचं आहे। चांगल्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच काही ना काही हे होईल, पण पहिले तर सिद्ध करायला लागेल ना, की प्रॅक्टिस न करताच मैदानात उतरलं तर काय होईल, विकेट जाईल की नाही। आणि कोणीतरी ते पण मुद्दामून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही खोडसाळपणा झाला असेल, काहीतरी गैरसमज झाला असेल, पण आपले उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण काम करत आहे। त्यामुळं कोणी अशा पद्धतीनं असा विषय काढणं, कारण ते आमचे आमदार आहेत, काम करत आहेत, हे अतिशय म्हणजे हे आहे। मी तेच म्हणत आहे की मला काम करू द्या, सिद्ध करू द्या आणि मला सिद्ध असं झालं पाहिजे की खरोखरच हे आपल्यासाठी उपयुक्ता एक नंबर वाढू शकतो। नक्कीच आपण त्यासाठी त्यांनी आदेश दिला तर नक्कीच, पण मी स्वतःहून म्हणणं चुकीचं आहे ना, कारण आत्ताच प्रवेश केला ना आत्ताच मी काही मागणी करणं अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं काम करू, नंतर पक्षवाढीसाठी काम करू, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम करूया, त्यानंतर आपण बघूया काय करायचं। आज पत्रकार परिषदेचा एवढाच उद्देश होता। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय अनुभवी व्यक्ती, अभ्यासू व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। आमचे बालाजी पाटील खदगावकर यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। त्यानंतर आमचे डॉक्टर देवसरकर साहेब यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मधू गिरगावकर तेही सदनी अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला एक बळ मिळणार आहे। शिवसेनेमध्ये एक अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यांनी पक्षप्रवेश केला यासाठी नांदेड जिल्हा शिवसेना म्हणून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे, त्याला शुभेच्छा देणार आहे। राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये इन्कमिंग या ठिकाणी चालू आहे आणि आपण आताच म्हणल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षप्रवेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत। आत्ताच डॉक्टर साहेब यांनी सांगितलेलं आहे, या जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर
आमचे नेते मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या भागामध्ये काम करण्यासाठी या सर्वांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि ज्यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्याचा पक्षासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे.